परळमध्ये खंडेरायाच्या रूपामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे। परळमधील प्रसिद्ध नरेपार गणेशोत्सव मंडळानं यंदा जेजुरीचा देखावा साकारलेला आहे। खंडेरायाच्या रूपामधल्या परळच्या राजाचं दर्शन आता आपण घेऊयात। राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। मुंबईत सुद्धा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे जे हे केले जातात। आता मी परळ विभागात आहे। परळ विभागात सुद्धा अशाच पद्धतीचे देखावे आपल्याला पाहायला मिळतात। परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरेपार्क या मंडळाकडून यावर्षी खंडेरायाच्या रूपातील मूर्ती जी आहे ही साकारण्यात आलेली आहे। 78 वर्ष या मंडळाला झालेला आहे आणि खंडेरायाची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळाल्यानंतर जेजुरीचा सगळा माहोल जो आहे हा आपल्याला परळ विभागात आल्यानंतर पाहायला मिळतोय। खरं तर आपण त्यांच्या अध्यक्षांकडे जाणार आहोत, त्यांच्याकडनंही माहिती घेणार आहोत, कारण का या मंडळाकडनं दरवर्षी वेगवेगळ्या मंदिरांचा सेट जो आहे हा उभा केला जातो। आपण अध्यक्षांशी बोलणार आहोत। विनोद कदम आपल्यासोबत आहेत। सरचिटणीस, काय सांगाल, ह्या वर्षीची थीम जर आपण पाहायला गेली तर जेजुरीची थीम तुम्ही आणलेली आहे। यावेळी आमचं हे 1970ची स्थापना आहे, आमचं 78 वर्ष आहे। यावेळी सर्व कार्यकर्त्यांच्या संकल्पेतून आम्ही ही एक एवढी दरवर्षी आमचं विविध धार्मिक परंपरेवर जुन्या आहेत ना कलाकृती वगैरे त्यांच्यावर आमची मूर्ती असते। पण यावेळी मुलांची संकल्पना होती, त्यांचं होतं तर नवीन जोड दोघांच्या आम्ही जोड हे करून आम्ही संकल्पना केली। यावेळी जरा वेगळी काहीतरी एक थीम करायची होती आम्हाला, म्हणून तुम्ही मेन गेटपासून मेन गेटचं तुम्हाला मागाशी मी पीक दाखवला, मेन गेटपासून तुम्ही बघा, आगमनला आमचे टी शर्ट बघा। त्यामुळे म्हणजे आम्ही एक येलो थीम केली आहे। तो आमची इच्छा आहे तुम्ही विसर्जनला पण या, विसर्जनला तुम्ही आता तुम्हाला फील होईल की तुम्ही जेजुरीला आले, कारण यावेळी गुलाल नाही वापरणार, मी भंडारा वापरणार आहे। नक्कीच एक वेगळ्या पद्धतीनं गणेशोत्सव जो आहे हा साजरा केला जातो। आपण जर बाप्पाची मूर्ती पाहायला गेलं तर खंडेरायाच्या रूपातील मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। यावर्षी या मंडळानं असा निर्णय घेतलेला आहे की मिरवणुकींमध्ये कुठच्याही प्रकारचं गुलालाचा वापर करायचा नाही, भंडाऱ्याचा वापर जो आहे हा केला जाणार आहे। आणि हीच मूर्ती पाहण्यासाठी गणेश भक्तांची सुद्धा मोठी गर्दी जी आहे ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, कारण का जवळपास 24 फुटापर्यंत उंच मूर्ती या मंडळाकडनं साकारण्यात आलेली आहे। त्यामुळे परळ विभागातील सर्वात उंच मूर्ती म्हणून सुद्धा या मंडळाला जे आहे एक वेगळ्या पद्धतीनं ओळखलं जातं। त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर जेजुरीला आल्याचा एक माहोल जो आहे हा आपल्याला अनुभवायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील, NDTV मराठी।